रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। त्याला किती समजावलं की आराध्या या जगात नाहीये, पण तो मान्यच करत नाहीये। पण त्या दिवशी देवळात त्याने तुला पाहिलं ना, आणि तो तुझ्या मागे मागे आला बघ तुला शोधायला। त्या दिवसापासून तो म्हणतोय की तू आराध्य आहेस, तू त्याच्याबरोबर लपाछपी खेळतेस, तू त्याचं ऐकत नाहीयेस, तू रागावली आहेस। तो तुझ्यामध्ये आराध्य शोधतोय ग। तू ते वॉलेट द्यायला आलीस ना घरी, त्यानंतर तर त्याचा विश्वासच बसला की तूच आराध्य आहेस। आणि आता तू कसंही करून घरी यायला पाहिजेस। तू त्याच्यावर रागावली आहेस, चिडली आहेस, म्हणून तो आमच्यावर रागावतोय, चिडतोय। काल तुला माहितीये का, त्याचं म्हणणं होतं की आराध्याने फोन केलाय आणि त्याला भेटायला ती बाहेर येणार आहे। रात्रभर आमचा मुलगा पावसात भिजत घराबाहेर थांबला होता ग। आम्हाला कोणाला माहितीच नव्हतं, त्याने काही खाल्लेलं पण नाही। आज आम्ही त्याला म्हटलं की आम्ही तुला भरवतो, आधी तू थोडंसं खा, मग आपण आराध्याला शोधू। तर नाही, तो हट्टाला पेटलाय। तो म्हणाला मी काही खाणार नाही जोपर्यंत आराध्या स्वतःच्या हाताने आम्हाला भरवत नाही। सॉरी, नॉट आराध्या, तारा। आमचा मुलगा आहे ना, कालपासून उपाशी आहे। तू वॉलेट घेऊन आलीस ना, तेव्हापासून काही खाल्लेलं नाहीये त्याने, पाणी पण प्यायला नाहीये ग। हट्ट करतोय तुझ्याच हाताने तो पाणी पिणार, तुझ्याच हाताने काही खाणार। तू जर त्याचा हट्ट पुरवला नाहीस तर आमचा मुलगा आयुष्यातून कुठे। आम्ही त्याची आई आहोत, तू विचार कर ना, आम्हाला किती त्रास होत असेल। हात सोडतोय, रिक्वेस्ट करतोय, प्लीज थोडा वेळ आमच्या श्रेयशी प्रेमाने वाग। त्याला समजव, त्याला खायला भाग पाड आणि औषधही घ्यायला लाव। आणि मग त्याला हेही सांग की मम्माचं ऐकायचं, मम्माचं नाही ऐकलं तर तू रागावशील, तू चिडशील, मग तो ऐकेल बघ। मॅडम नाही जमणार आपल्याला, आत्ताच सांगते। समज केलं त्याच्यासाठी आणि अजून करायचं असेल, खाऊ पिऊ घालायचं असेल, औषध पाणी द्यायचं असेल तर आपण समज करू, पण या आराध्य बिराध्य बनायला जमणार नाही आपल्याला। फार मिठ्या मारता येते, आपल्याला जमणार नाही सांगितलं आपण। ते बघ तुमचं पोरग तिथं बाहेर खेळतं आणि त्याला घ्यायचं आणि तुमचं सरळ निघायचं। आराध्या, आम्ही हात जोडतोय ग तुझ्या, आमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे। श्रेयसची आई म्हणून तू आमची शेवटची आशा आहेस।